काला जामुनसाठी सर्वात आधी आपण पाक करून घेऊया। यामध्ये मी ही 1 कप साखर घालते, त्यात 1 कप पाणी घालूया आणि आपल्याला हा आता पाक करून घ्यायचा आहे। 1 तारी करायचा नाही, 1 तारी किंवा 2 तारी कुठलाच असा करायचा नाहीये, फक्त तो चिकट लागला पाहिजे हाताला। जास्त जर तुम्ही अगदी घट्ट पाक केला, 1 तारी पाक केला तर तो त्यामध्ये शोषला जात नाही, म्हणून फक्त साखर विरघळवून हाताला असं चिकट लागेल एवढाच पाक करून घ्यायचा। आता यामध्ये घालूया केसरच्या 7-8 काड्या घालायच्या, वेलची पावडर घालूया आणि हे अर्ध लिंबू पिळून घालायचंय, म्हणजे साखर क्रिस्टलाइज होत नाही। तर साखर आपली विरघळलेली आहे बहुतेक। आता हे जरा आपण चेक करायचंय। हे बघा, हाताला आता चिकट लागतंय, तार होता कामा नये। नुसतंच असं पूर्ण साखर विरघळल्यावर बघायचंय हाताला चिकट लागतंय की नाही। लागत असलं तर गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण काला जामुनसाठी पीठ मळून घ्यायचं। आता आपण काला जामुनसाठी पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी घेतलाय 200 ग्रॅम खवा, हा मी घरी केलेला आहे। आता हा आधी आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे। त्यातल्या ज्या जर गाठी वगैरे असतील तर त्या मोडून घ्यायच्या। असं इथून आपल्याला ते चांगलं प्रेस करून करून मळायचे। बाहेर जो खवा मिळतो तो मशीनवर केलेला असल्यामुळे तो एकजीव असतो। आपण जेव्हा घरात करतो तेव्हा त्यामध्ये गाठी वगैरे असतात, त्यामुळे त्या व्यवस्थित सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, अगदी व्यवस्थित असं छान यातल्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे हे व्यवस्थित एकजीव होतं। नाहीतर मग आपण तेलात जेव्हा फ्राय करायला टाकणार तेव्हा ते फुटू शकतात। हे बघा, आता हे छान अगदी स्मूथ झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत हे 30 ग्रॅम पनीर आहे, ते घालायचे। ते सुद्धा किसून घालायचं, म्हणजे त्यात सुद्धा जास्त गाठी येत नाही। कारण अगदी स्मूथ टेक्स्चर असलं तरच आपले गुलाबजाम किंवा काला जामुन दोन्हीसाठी सेम मेथड आहे की त्यांचं जर पीठ जर व्यवस्थित स्मूथ नसेल तर ते तेलात फुटतात। आता हे सुद्धा आपल्याला हाताने, जसं आपण खवा हाताने मॅश केला तसंच हे सुद्धा आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचंय। कारण आपल्याला हे असं क्रम्बली टेक्स्चर नको आहे, चांगलं स्मूथ असं पिठासारखं पाहिजे। हे बघा, हे असं झालं पाहिजे। हे बघा, आता हे पण मॅश झालेलं आहे। आता हे दोन्ही एकत्र करूया, अगदी एकजीव करायचे। तसंच परत एकदा करायचंय, म्हणजे पूर्ण एकत्र व्यवस्थित मिक्स होतील। हे बघा, आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये आपल्याला आता घालायचंय 1 चमचा बारीक रवा। हा इथे मैदा घेतलाय मी, आधी 1च चमचा घालणार आहे। आपल्या खव्यामध्ये आणि पनीरमध्ये किती मॉइश्चर आहे ते बघूनच आणि घालायचंय, नाहीतर जास्त घालायचं नाही मैदा। आणि ही पाव चमचा बेकिंग पावडर आहे, पाव चमचा बेकिंग पावडर घालायची। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया। प्रत्येकाला वेगवेगळ्या मापात मैदा लागू शकतो, कारण आपला खवा किंवा पनीर मध्ये किती मॉइश्चर आहे त्यावर हे अवलंबून आहे। अजून 1 चमचा आपल्याला मैदा लागेल।
आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट आहे जो आपण गुलाबजाम करताना घालत नाही, तो आहे 1 चमचा पिठी साखर घालायची आपल्याला यात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल गुलाबजाम आणि काला जामून यामध्ये काय फरक आहे. फक्त रंगाचाच फरक नाहीये, तर यामध्ये आपण घातले पिठी साखर आणि पनीर. पनीरमुळे ह्याचं जे आउटर कवरिंग असतं त्याचं आणि गुलाबजामचं टेक्स्चर हे वेगळं असतं. तर त्यासाठी ह्यामध्ये पनीर घालायचे. आता हा गोळा करून अर्धा तास असा ठेवायचा आहे आणि मगच आपण काला जामून करायला घ्यायचे. यासाठी मला 2 चमचे मैदा लागला. ह्याच्यापेक्षा जास्त गरज असेल तरच घालायचं आहे, नाहीतर घालायचं नाही. नाहीतर मग त्याला अशी पिठाची चव येते. त्यामुळे जर गरज नसेल तर 2 चमच्यापेक्षा जास्त मैदा घालायचा नाही. आता हे झाकून ठेवून देऊया. आता हे बघा, आपण आता करायला घ्यायचे काला जामून. पिठाचे आपण व्यवस्थित गोळे करून घ्यायचे एकाच मापाचे. हे थोडंसं परत मळून घेऊया. गरज असली तर थोडंसं दूध घालायचं. 1 चमचाभर आपण दूध घालूया यामध्ये. कारण आपण यामध्ये जो रवा घातलाय त्यामुळे थोडंसं पीठ घट्ट होऊ शकतं. हे बघा, आता अगदी परफेक्ट आहे. आता एखादं कुठलंही माप घ्यायचं म्हणजे आपले सगळे जे जामून असतात ते एकाच मापाचे होते. हे बघा, हे माप ठरवून घ्यायचं आणि व्यवस्थित अगदी थोडासा दाब देऊन व्यवस्थित त्याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, अगदी छान गोळा झालेला आहे. असेच आधी सगळे गोळे करून घेऊया आपण. हे बघा, आपले या मापात 12 काला जामून झालेले आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलंय. तेल अगदी कडकडीत तापवायचं नाहीये. एक छोटासा गोळा मी आधी करून घालणार आहे. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे, नाहीतर मग ते लगेचच वरून काळे होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. आता हे बघा, अगदी सावकाश हे बुडबुडे यायला लागलेत. याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. अगदी पटकन वर येता कामा नये, हळूहळू वर आला पाहिजे. आणि आपण लगेचच त्याला झारा लावायचा नाहीये. आता हे बघा, हा अजिबात फुटलेला नाही. ह्याचा अर्थ आपले जे जामून आहेत ते अगदी परफेक्ट झालेले आहेत. आता आपण जेवढे व्यवस्थित मावतील एवढेच घालायचे आणि हे असे चमच्याने हलवायचे, नाहीतर ते खाली चिकटून बसतात. गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि अगदी छान असा काळा रंग येईपर्यंत हे चांगले फ्राय करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आता हळूहळू याला रंग यायला लागलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता शेप पण याचा केवढा मोठा झालाय. आता अजून ह्याला रंग यायला हवाय. हे बघा, हा असा रंग आला पाहिजे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सगळे असेच तळून घेऊया आणि मग ते आपल्याला पाकात घालायचे. पाकात घालण्याआधी पाक थोडासा गरम असला पाहिजे. अगदी फार कडकडीत नाही आणि थंड तर अजिबातच नाही, कारण नाहीतर मग ते आतमध्ये ॲब्सॉर्ब करत नाहीत पाक. हा बघा, तुम्ही बघू शकाल गुलाबजाम आणि काला जामून ह्याच्या रंगातला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. आता असेच बाकीचे सगळे फ्राय करून घेऊया आपण. बघा, आपला पाक चांगला गरम आहे. अगदी कडकडीत उकळता हा पाक असता कामा नये. आता आपण हे त्यामध्ये घालूया. आता हे बघा,
1 तास झालेला आहे. आपले काले जामून अगदी छान डबल झालेले आहेत साईजमध्ये. बहुतेक सगळा पाक त्यांनी ॲब्झॉर्ब केलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यावर आपण चांदीचा वर्क लावणार आहोत. ऑप्शनल आहे हे, तुमच्याकडे जर असेल तर लावायचा. हे बघा, आता वरून त्याला पिस्त्याचे काप ठेवूया. हे बघा, आपले काला जामून तयार आहे. आहेत की नाही अतिशय सुंदर आणि अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त व्यवस्थित टिप्स फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट काला जामून आपण बनवू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडली की नाही रेसिपी ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मी तुम्हाला एक जामून कापून दाखवते. अगदी ज्युसी झालेला आहे, छान अगदी आतपर्यंत यामध्ये पाक भरलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकताय. वाव, आहे की नाही अतिशय सुंदर. तुम्ही नक्की करून बघा.